नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, यामधील पहिला असा प्रश्न आहे, महात्मा फुलेच्या लेखन कार्यास कोणत्या मित्राने मदत केली होती? आणि याचं उत्तर आहे सदाशिव बल्लाळ गोवंडे या मित्राने महात्मा फुलेंना लेखन कार्यास मदत केली होती. पुढचा प्रश्न, विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 23 एप्रिल 1873 रोजी विठ्ठलरामजी शिंदे यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी डॅश साली इशारा हा ग्रंथ लिहिला? तर महात्मा फुले यांनी 1885 साली इशारा हा ग्रंथ लिहिला होता. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य कोणत्या संस्थेने केले? तर याचं उत्तर आहे ब्राह्मोस समाज. सर्वप्रथम भारतीय संस्कृतीचा आत्मा जागृत करण्याचे कार्य ब्राह्मोस समाज या संस्थेने केले होते. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी उच्च शिक्षण कोठे घेतले होते? तर याचं उत्तर आहे पुणे येथे घेतले होते. पुढचा प्रश्न, सत्सार हे मासिक कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले होते. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंना अर्धांगवायू झालेला असताना त्यांनी कोणता ग्रंथ डाव्या हाताने लिहिला? तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? तर याचं उत्तर आहे 25 जून 1918 रोजी. पुढचा प्रश्न, समाज समता संघाची स्थापना कोणी केली? समाज समता संघ ची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला? तर सामाजिक गुलामगिरी विरुद्ध या समाजाने आवाज उठविला होता. पुढचा प्रश्न, नाना शंकर शेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले आहे? तर याचं उत्तर आहे प्रल्हाद केशव अत्रे यांनी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजची स्थापना कोणी केली? आर्य महिला समाज, तर याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी केली. पुढचा प्रश्न, कैवारी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? कैवारी, तर या वृत्तपत्राचे संपादक होते दिनकरराव जवळकर. पुढचा प्रश्न, 1877च्या दुष्काळामध्ये धनकवडी येथे कोणी दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी बालकाश्रमची स्थापना केली होती? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांनी MA साठी कोणते विषय घेतले होते? तर गोपाळ गणेश आगरकरांनी MA साठी इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेतले होते. पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांनी पुणे येथे कन्या शाळा केव्हा सुरू केली? तर याचं उत्तर 1918 साली. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 14 एप्रिल 1891 रोजी. पुढचा प्रश्न, दादोबा पांडुरंग यांनी ज्ञान प्रसारक सभेची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1848 साली. पुढचा प्रश्न, 1870 साली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे रानडे व गणेश वासुदेव जोशी यांनी. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव काय होते? तर याचं उत्तर आहे ज्योतिबा गोविंदराव फुले. पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म केव्हा झाला? तर याचं उत्तर आहे 6 जानेवारी 1812 रोजी. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात एकूण किती वसतिगृहे बांधली होती? तर याचं उत्तर आहे 23. पुढचा प्रश्न, स्त्री विचारवती ही संस्था कोणी स्थापन केली? तर याचं उत्तर आहे सरस्वतीबाई जोशी यांनी. पुढचा प्रश्न, जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथा संग्रहाचे लेखक कोण होते? तर याचं उत्तर आहे बाबूराव बागल. जेव्हा मी जात चोरली होती या विद्रोही कथा संग्रहाचे लेखक बाबूराव बागल होते. पुढचा प्रश्न,
बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने सोलापूर येथे वसतिगृहाची स्थापना केव्हा करण्यात आली? सोलापूर येथे. तर याचं उत्तर आहे 4 जानेवारी 1925 रोजी. पुढचा प्रश्न. नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत. नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असे शाहू महाराजांचे वर्णन कोणी केले होते? तर याचं उत्तर आहे धनंजय कीर यांनी. पुढचा प्रश्न. डेक्कन रयत वृत्तपत्राचे संपादक कोण होते? डेक्कन रयत. तर याचं उत्तर आहे बालचंद्र कोठारी होते. पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी. गोपाळ गणेश आगरकरांवर हर्बर्ट स्पेन्सरच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? तर याचं उत्तर आहे सोशॉलॉजी व इथिक्स. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वेंनी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1917 रोजी. 1917 साली. पुढचा प्रश्न. 14 एप्रिल 1891 रोजी आंबेडकरांचा जन्म कुठे झाला? तर याचं उत्तर आहे महू, मध्य प्रदेश राज्यातील महू या ठिकाणी. पुढचा प्रश्न. 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग व रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कुठे केली? 1867 मध्ये. तर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न. खंडबंदीची चळवळ कोणी उभारली? खंडबंदीची चळवळ. तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेमार्फत उभारली होती खंडबंदीची चळवळ. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? तर यांचे मूळ आडनाव होते गोरे. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण डॅश येथे झाले? तर महर्षी कर्वे यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंना जगद्गुरू अशी पदवी कोणी दिली? तर याचं उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात आदिवासी विभागाची स्थापना कधी करण्यात आली? तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाची स्थापना 1983 साली करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया बोर्डिंग केव्हा सुरू केले? तर याचं उत्तर आहे 1901 साली. पुढचा प्रश्न. पेरियार रामस्वामी नायकर यांनी डॅश या राज्यात अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली? तर पेरियार रामस्वामी नायकर यांनी तामिळनाडू या राज्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली होती. पुढचा प्रश्न. 1888 मध्ये गणपत सखाराम पाटील यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? कोणते? तर याचं उत्तर आहे दिनमित्र. पुढचा प्रश्न. बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीदवाक्य काय होते? तर याचं उत्तर आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी. पुढचा प्रश्न. चिपळूणकर, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1 जानेवारी 1880 रोजी. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी सातारा कन्याशाळेची सुरुवात केव्हा केली? तर याचं उत्तर 1935 साली. पुढचा प्रश्न. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म डॅश साली रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक येथे झाला? तर गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म 1866 साली रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक येथे झाला. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे भीमराव रामजी आंबेडकर. पुढचा प्रश्न. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी यांचे. पुढचा प्रश्न. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली? बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न. महात्मा फुले जातीने डॅश होते? तर महात्मा फुले हे जातीने क्षत्रिय, माळी होते.
महात्मा फुलेंनी त्यांचे मृत्यूपत्र केव्हा तयार केले? तर याचं उत्तर आहे 19 जुलै 1987 रोजी. पुढचा प्रश्न. बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू केव्हा झाला? तर बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू 17 मे 1846 रोजी झाला. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे कोणत्या साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले? तर महर्षी कर्वे हे 1881 साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढचा प्रश्न. प्रबोधन काळात दक्षिण भारतातील देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठविला? तर याचं उत्तर आहे पेरियार नायकर यांनी. पुढचा प्रश्न. संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव काय होते? तर याचं उत्तर आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. पुढचा प्रश्न. बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्यकारी अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळक यांनी. पुढचा प्रश्न. दिनकरराव जवळकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे तरुण मराठा, कैवारी, तेज हे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी सभा भरवली होती? तर मुंबई प्रांतामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध सभा भरवली होती. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर पहिले अध्यक्ष होते महात्मा फुले. पुढचा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांनी मराठा या वृत्तपत्राची सुरुवात केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 2 जानेवारी 1881 रोजी. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी शिशुविहार या संस्थेची स्थापना केव्हा केली? शिशुविहार या संस्थेची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर 1945 साली. पुढचा प्रश्न. गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू केव्हा झाला? तर गोपाळकृष्ण गोखले यांचा मृत्यू 1915 साली झाला. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे सुभेदार रामजी मालोजी सपकाळ होते. पुढचा प्रश्न. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला होता. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांच्या आजोबांचे नाव काय होते? तर महात्मा फुले यांच्या आजोबाचे नाव होते शिरीबा. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे डॅश हा विषय घेऊन 1984 मध्ये विल्सन कॉलेजमधून BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले? तर महर्षी कर्वे गणित हा विषय घेऊन 1984 मध्ये विल्सन कॉलेजमधून BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढचा प्रश्न. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन डॅश दिन म्हणून पाळण्यात येतो? तर 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून पाळण्यात येतो. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यावर सत्याग्रह केव्हा केला होता? तर याचं उत्तर आहे 20 मार्च 1927 रोजी. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी दिगंबर जैन बोर्डिंगची स्थापना केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 1901 साली. पुढचा प्रश्न. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे माणिक बंडोजी ठाकूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली होती? तर याचं उत्तर आहे 20 जुलै 1924 रोजी. पुढचा प्रश्न. वहाबी चळवळीचे उद्दिष्ट काय होते? तर वहाबी चळवळीचे उद्दिष्ट होते मुस्लिमांचे राज्य स्थापन करणे. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंना आद्य दलितोद्धारक कोणी म्हटले? आद्य दलितोद्धारक. तर याचं उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी. पुढचा प्रश्न.
शाहू महाराजांनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा केव्हा स्थापन केली? तर याचं उत्तर आहे 1918 साली. पुढचा प्रश्न. राष्ट्रवीर वृत्तपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होते? तर याचं उत्तर आहे बेळगाव. बेळगाव इथून. पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते? तर याचं उत्तर आहे शूद्रातिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे हे सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केव्हा केली? तर याचं उत्तर आहे 4 जानेवारी 1881 रोजी. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी वाई येथे कन्याशाळेत शाळा केव्हा सुरू केली? तर याचं उत्तर आहे 1949 साली. पुढचा प्रश्न. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म कोणत्या साली झाला? तर याचं उत्तर आहे 1898 साली. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी पारंपरिक कुलकर्णी पद्धती रद्द करून त्यावर पगारी तलाट्याची नेमणूक केव्हा केली? तर याचं उत्तर आहे फेब्रुवारी 1918 साली. पुढचा प्रश्न. जीवनदृष्टी हा अभंग कुणाचा आहे? तर हा अभंग आहे आचार्य विनोबा भावे यांचा. पुढचा प्रश्न. माणसातील राजा आणि राजातील माणूस असा गौरवोद्गार कोणाबद्दल केला जातो? तर याचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराजांबद्दल. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी केव्हा सत्याग्रह केला होता? तर याचं उत्तर आहे 2 मार्च 1930 रोजी. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे चिमणाबाई होते. महर्षी कर्वेंनी MA केव्हा केले? तर महर्षी कर्वेंनी MA 1887 साली केले होते. पुढचा प्रश्न. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे निधन केव्हा झाले? तर याचं उत्तर आहे 17 ऑक्टोबर 1882 रोजी. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांच्या डॅश जाहीरनाम्यानुसार कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. तर याचं उत्तर आहे 21 नोव्हेंबर 1917च्या जाहीरनाम्यानुसार. पुढचा प्रश्न. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पुढचा प्रश्न. ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते आगा खान. पुढचा प्रश्न. दलित संघाची स्थापना कोणी व केव्हा केली? तर दलित संघाची स्थापना 1906 साली विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंना डॅश रोजी जनतेने मांडवीच्या कोळीवाडा हॉलमध्ये राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली? तर याचं उत्तर आहे महात्मा फुलेंना 11 मे 1988 रोजी जनतेने मांडवीच्या कोळीवाडा हॉलमध्ये राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी दिली. पुढचा प्रश्न. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा केव्हा संमत केला? तर याचं उत्तर आहे 1919 साली. पुढचा प्रश्न. जागरूक वृत्तपत्राचे संपादक कोण होते? जागरूक वृत्तपत्राचे संपादक. तर याचं उत्तर आहे बालचंद्र कोठारी होते. पुढचा प्रश्न. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य काय होते? तर महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. पुढचा प्रश्न. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न. महर्षी कर्वेंनी बाल मनोहर मंदिर कोठे चालू केले? तर याचं उत्तर आहे सातारा येथे. पुढचा प्रश्न. स्वतःच्या संस्थानात मागासवर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण?
तर याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते? तर याचं उत्तर आहे भीमाबाई होते. पुढचा प्रश्न. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिला. पुढचा प्रश्न. 2 मार्च 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष केला? तर याचं उत्तर आहे दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली.